जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8. महामारीने कल्याण गावात प्रवेश केला. लोक पटापट मृत्युमुखी पडू लागले. सर्वत्र हाहाकार उडाला. नृसिंह तात्याला महामारीने गाठले. मातोश्री बयाम्मा शोकाकुल होऊन आक्रोश करू लागल्या. प्रभू आईला म्हणाले, अम्मा भिवू नकोस, तात्याला काही होणार नाही. मग त्यांनी तात्याला तीर्थ दिले. त्यानंतर नृसिंह तात्याची प्रकृती सुधारून तो लवकरच बरा झाला. नवविवाहित नृसिंह तात्याची पत्नी वयाने लहान असल्यामुळे आपल्या माहेरीच राहत होती. लग्नाला पुरा 1 महिनाही झाला नव्हता, पण तिलाही महामारीने गाठले व त्यातच तिचा मृत्यू झाला. सुनेच्या निधनामुळे बयाम्मांनाही खूप दुःख झाले. प्रभूंचा लौकिक दिवसेंदिवस वाढत होता. मुसलमान धर्मियांसकट सर्व जातीचा लोकसमुदाय प्रभुदर्शनासाठी जमू लागला. त्यावेळी बसव कल्याणमध्ये मुसलमान लोकांचे राजकीय प्राबल्य होते. त्यांची वस्ती बरीच मोठी असून त्यात विद्वान मुसलमान लोकांची संख्याही बरीच होती. प्रभूंना सर्व धर्मांबद्दल सखोल ज्ञान होते. हे ज्ञान त्यांनी कधी व कसे मिळवले याबद्दल कोणालाही माहीत नाही. कोणत्याही धर्मातल्या श्रेष्ठ तत्वांवर ते मोकळ्या मनाने भाषण करत. लोकांवर प्रभूंच्या भाषणाचा तात्काळ प्रभाव पडत असे. मोठमोठ्या मौलवींना चकित करण्याएवढे मुसलमान धर्माचे ज्ञान प्रभूंना होते हे पाहून सर्व मुसलमान समाज थक्क होत असे. सुरुवातीला प्रभूंची परीक्षा पाहण्यासाठी मुसलमान विद्वान आपल्या धर्मातील उच्च तत्वांबद्दल प्रभूंची वादविवाद करत. पण प्रभूंना ते वादविवादात हरवू शकत नसत. मुसलमान धर्माबद्दलच्या प्रभूंच्या प्रखर व सखोल ज्ञानाने दिपून पुष्कळ मुसलमान विद्वान प्रभूभजनी लागले होते. त्यामुळे त्या समाजातील काही लोकांना प्रभूंचे वर्चस्व खपेना, म्हणून त्यांनी प्रभूंचा नायनाट करायचे ठरवले. त्यांच्यातील एकाने प्रभूंवर मारणप्रयोग करायचे ठरवले. प्रभूंवर केलेल्या या मारणप्रयोगासंबंधी बऱ्याच प्रभूचरित्रकारांनी व नृसिंह तात्यांचा पुत्र मनोहर महाराज यांनीही लिहिले आहे. ज्या यवनाने प्रभूंवर मारणशक्तीचा प्रयोग केला ती शक्ती त्याच्यावरच उलटली व तो मरणासन्न झाला. त्या यवनाच्या भावाला ही गोष्ट समजली. त्याच्या लक्षात आले की आता आपल्या भावाला मरणापासून वाचवण्यासाठी प्रभूंना शरण जाण्याखेरीज काही उपाय नाही. त्याने प्रभूंना शरण जाऊन विनंती केली की आपण माझ्या घरी चलावे व भावाचा जीव वाचवावा. दयाळू अंतःकरणाचे प्रभू मान अपमान काहीही न मानता उदार अंतःकरणाने आपल्या शिष्यांसह त्या यवनाच्या घरी गेले. आपल्या घरी त्याने प्रभूंचा आदर सत्कार केला. मग त्याने आपल्या भावाला त्याच्याच तोंडून त्याने प्रभूंवर मारणप्रयोग कसा केला हे सांगायला लावले. त्याने प्रभूंकडे आपल्या भावासाठी जीवदान मागितले. त्या दुष्ट यवनाने सुद्धा आपले कृत्य सांगून प्रभूंची माफी मागितली व जीवदान मागितले. मग प्रभूंनी त्याला बोध करून व्याधीमुक्त केले. कल्याणच्या वास्तवातही प्रभू म्हणून काही दिवसांसाठी गुप्त होत असत. नृसिंह तात्याची पत्नी लग्नानंतर 1 महिन्याच्या आतच निवर्तली होती. ज्योतिषांच्या भविष्याप्रमाणे बयाम्मांच्या 3 मुलांपैकी फक्त 3रा मुलगा नृसिंह याच्याकडूनच वंशवृद्धी होणार होती. त्यामुळे बयाम्मांना नृसिंह तात्याच्या लग्नाची तळमळ लागून राहिली होती. जेव्हा जेव्हा बयाम्मा प्रभूंकडे हा विषय काढत असत तेव्हा तेव्हा प्रभू फक्त म्हणत, योग येईल तेव्हा आपोआप लग्न होईल. हळीखेडच्या भालचंद्र दीक्षित यांच्या पत्नी व हनुमानदादांची दिवंगत पत्नी लक्ष्मी हिच्या मातोश्री जयाम्मा यांचे प्रभूंवर पुत्रवत प्रेम होते. नृसिंह तात्याची पत्नी निवर्तल्याचे त्यांनाही अतोनात दुःख झाले. जयाम्मांनी नृसिंह तात्यासाठी मुलगी बघण्याचे काम परस्परच चालवले होते. त्यांनी कोरेकलचे वतनदार कुलकर्णी यशवंतराव कोरेकल यांची कन्या विठाबाई हिच्याशी नृसिंह तात्याचा विवाह परस्पर ठरवून टाकला. जयाम्मांनी हे प्रभूंच्या मातोश्रींना कळवताच त्यांना विलक्षण आनंद झाला. हा लग्न समारंभ अपूर्व थाटात पार पडला. यासंबंधी एका चरित्रकाराने असे लिहिले आहे की या लग्नासाठी कल्याणच्या नवाबाने सुद्धा आपल्याजवळच्या राजऐश्वर्यासह सर्व सरंजाम पाठवून हजारो रुपये खर्च केले. चाळकापूर. प्रभूंच्या कल्याणमधील वास्तव्यात प्रभूंचा लौकिक दूरवर पसरत गेला. दूरदूरचे लोक प्रभूदर्शन घेण्यासाठी व आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. कल्याणला एखाद्या क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले. एका प्रभूचरित्रकाराने लिहिले आहे, दिवसेंदिवस प्रभूदर्शनाकरता येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली. रोग बरा करण्यासाठी, द्रव्य मागण्यासाठी, पिशाच्य दूर करण्यासाठी अशा अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्याच्या इच्छेने हजारो लोक प्रभूदर्शनाला येऊ लागले. शेकडो योगी प्रभूंची सेवा करण्यासाठी राहत होते. कित्येक लोक प्रभूंच्या अन्नछत्रात जेवत होते. प्रत्येकजण प्रभूंची काही ना काही सेवा करत. कोणी ब्राह्मण भोजने घालून प्रभूंपुढे नैवेद्य ठेवत,
असे वर्णन प्रभुचरित्रकाराने केले आहे. अशा प्रकारे अबालवृद्ध प्रभूंना पूज्य मानत. त्यावेळी प्रभूंचं वय 25च्या आत होते. एवढ्या लहान वयात प्रभूंचे दिव्य सामर्थ्य प्रकट होऊन त्याचा प्रभाव सर्वत्र पसरला होता. कल्याणात लोकांचा प्रभुदर्शनाला येण्याचा ओघ दिवसागणिक वाढू लागला. ते टाळण्यासाठी प्रभू एकाएकी गुप्त झाले. ते कधी गेले, कोठे गेले, कधी परत येणार हे कोणालाच माहीत नव्हते. दर्शनाला आलेले लोक प्रतीक्षा करत मुक्काम करून राहिले. जय श्री सद्गुरू माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.